माईक बंद करायला सांग. माईक नेहमीप्रमाणे पर्यावरण दिनीमध्ये सहभागी झाला. पर्यावरण पुढे जरा मागे सांगा तुम्ही काय भावना आहेत, काय सांगाल सर? काय सांगाल, काय करणार वारीमध्ये? आषाढीच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्र शासन पर्यावरण विभागाची पर्यावरणाची दिंडी, पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी या ठिकाणी येत असते. महाराष्ट्रामध्ये पर्यावरणाचं जागरण करण्याचं काम या वारीच्या माध्यमातून होतं. आपल्या पारंपरिक संस्कृतीच्या माध्यमातून कीर्तन असेल, आरूढ असेल, गोंधळ असेल, पोवाडा असेल, अशा विविध सांस्कृतिक माध्यमातून आपल्या परंपरेमध्ये पर्यावरणाला दिलेलं जे महत्व आहे आणि विशेषतः भागवत धर्मामध्ये ज्ञानेश्वर माऊलींपासून जगद्गुरु तुकाराम महाराजांपर्यंत सर्व संतांनी ज्या प्रकारे पर्यावरणाचा संदेश दिला आहे तो पोचवण्याचा प्रयत्न या माध्यमातून आपण करत असतो. आणि मला अतिशय आनंद आहे की दरवर्षी या वारीला अधिक चांगला प्रतिसाद मिळत असतो. तर त्या पद्धतीची गर्दी वाढत चाललेली आहे. म्हणजे गेल्या वर्षीपासून ही संख्या जी वाढत चाललेली आहे. तुम्ही 4,000 कोटीचा आराखडा केलाय, पण आता दर्शन व्यवस्थेसाठी वेगळं काहीतरी करावं लागणार आहे. मला असं वाटतं की हे आपल्या सगळ्यांकरता आनंदाची गोष्ट आहे की ज्या प्रकारे वेगवेगळ्या व्यवस्था आपण सुरू केल्या आणि विशेषतः पालकमंत्री जयकुमार गोरे यांचं मी अभिनंदन करेन. जर्मन हँगर असेल, चरणसेवा असेल, बाकी सगळ्या स्वच्छता म्हणजे ज्याला आपण निर्मल वारी म्हणतो, 5,000 टॉयलेट्स वारीसोबत जात आहेत. 1,000 स्वच्छता दूत हे वारीसोबत चालतायत. त्यामुळे कुठेही घाण नाही, कुठेही अस्वच्छता नाही. वारीमध्ये विचारांची निर्मलता तर आहेच, पण वारी तिथनं गेल्यानंतर परिसराची निर्मलता देखील अतिशय उत्तम पद्धतीने ठेवण्यात आलेली आहे. वाळवंटामध्ये आपण बघितलं असेल कचऱ्याचं कुठे लवलेश नाही, अतिशय सुंदर त्या ठिकाणची व्यवस्था आहे. पाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी निर्मल पाणी पाहायला मिळतंय. त्या ठिकाणी कुठेही घाण किंवा विष्ठा आपल्याला पाहायला मिळत नाही. नवीन घाटाची व्यवस्था देखील झालेली आहे. या खूप व्यवस्था झाल्या आहेत आणि ही गर्दी किंवा वारकऱ्यांची संख्या, भाविकांची संख्या ही वाढतच राहणार असल्यामुळेच हा आराखडा करायचा आहे. आणि मला विश्वास आहे की पुढच्या वर्षी आपल्याला अजून मोठा बदल याच्यामध्ये पाहायला मिळेल. आणि लवकरच हा कॉरिडॉर झाल्यानंतर 40 लाख 50 लाख वारकरी देखील हँडल करण्याची कॅपॅसिटी, ती क्षमता ही आपली तयार होईल. सर वाढतच जातोय आणि राजकीय विरोधक सुद्धा त्याच्यात आता उतरले. उद्या परवा दिवशी दोन्ही पिढ्या उतरले. मी एवढंच म्हणेन, लोकशाहीमध्ये आपलं मत मांडण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. केवळ त्याच्यामध्ये लोकशाही आणि संविधानाची चाड सर्वांनीच ठेवली पाहिजे. बाकी मला असं वाटतं की इतका आनंदाचा सोहळा या ठिकाणी मी अनुभवतो आहे, हा सोहळा त्यांनीही कधीतरी अनुभवावा. आणि विशेषतः जी मंडळी त्या ठिकाणी त्या आंदोलनाचा गैरफायदा घेत आहेत, मी सगळ्यांबद्दल बोलत नाही, काही मंडळी दिसते की त्या ठिकाणी हिंसा करणे, वेगवेगळ्या गोष्टी करणे. माझी ईश्वराला प्रार्थना आहे की एकदा त्यांनाही वारीत या ठिकाणी येण्याची संधी मिळावी, म्हणजे त्यांचंही विचाराचं प्रदूषण संपेल. सरकारवरती सातत्यानं आरोप होतोय या प्रधानमंत्र्यांवरच्या आंदोलनावरून. तुम्ही सरकारच्या माध्यमातून त्याच्यावरती आता काही आपण ऍक्शन घेणार आहात? असं आहे की अपेक्षा आहे, चर्चा चालू झालेली आहे, आजही चर्चा झाली आहे. काल सोनम वांगचुक यांनी, आपल्याला कल्पना आहे की त्यांचं जे काही अनशन होतं, उपवास होता, तो त्यांनी सोडलेला आहे, उपोषण सोडलेलं आहे. आज प्रतिनिधींसोबत चर्चा चालू झाली आहे, उद्याही चर्चा होणार आहे. चर्चेतनं मार्ग निघत असतो. आणि विशेषतः देशाच्या प्रधानमंत्र्यांनी एक पाऊल पुढे टाकून या ठिकाणी कॉपीच्या या ठिकाणी पेपर फुटीच्या आणि पेपर लीकच्या विरोधात
अतिशय कडक कायदा, त्यासोबत स्पेशल कोर्ट्स, फास्ट ट्रॅक कोर्ट्स आणि अपराध्यांना त्या ठिकाणी झडप बसवण्याकरता तात्काळ शिक्षा, हे जे काही विधेयक आणलेलं आहे, मला निश्चित विश्वास आहे की देशामध्ये आमची जी तरुणाई आहे त्या तरुणाईला याच्यामुळे समाधान होईल. सर या स्तरावर जसं आंदोलकांशी बोलण्याचा प्रयत्न होतोय तसं राज्य स्तरावर आंदोलकांशी बोलण्याचा काही प्रयत्न सुरू आहे? आम्ही नेहमीच बोलत असतो. राज्यात कुठलेही आंदोलन असलं तरी आम्ही बोलतच असतो. नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की राज्य सरकारने शेतकऱ्याची कर्जमाफी करण्याचा हा मोठा निर्णय घेतलेला आहे आणि 2 लाख रुपयापर्यंत सर्व कर्ज हे राज्य सरकार आता माफ करणार आहे आणि आता याच्यासाठीची पहिली यादी ही उद्या जाहीर होणार आहे. शेतकरी मित्रांनो, उद्या अजितदादा पवार यांची जयंती असल्याकारणाने राज्य सरकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा मोठा निर्णय घेणार आहेत. उद्या कर्जमाफीची पहिली यादी ही येणार आहे. नेमके या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमके काय म्हणाले आहेत ते तुम्ही अगदी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री नेमके काय म्हणाले आहेत त्याविषयीचा संपूर्ण व्हिडिओ या आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे. तो व्हिडिओ बघू शकता आणि ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत नक्की पोहोचवा, कारण की उद्या कर्जमाफीची पहिली यादी येणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून सांगा आणि याविषयी अशाच आणखी नवनवीन माहितीसाठी आपले के मराठी GR या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मोठी कर्जमाफी या ठिकाणी घोषित केली आणि अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना घोषित केली. 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे. ज्यांनी नियमित कर्ज भरलं त्यांना 50,000 रुपये त्यांच्या अकाउंटला आम्ही देतो आहोत. 17 लाख शेतकऱ्यांची पहिली यादी 13,000 कोटी रुपये आपण त्या शेतकऱ्यांना या ठिकाणी देतो आहोत. आणि आता दुसऱ्या यादीचं काम सुरू झालंय. या पहिल्या यादीतले जे शेतकरी आहेत त्यांच्या याद्या गावात जाणार, त्या गेल्या आता, आणि तात्काळ आमचा प्रयत्न असा आहे की ऑथेंटिकेट करून 31 तारखेपूर्वीच या 17 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे आम्ही जमा करणार आहोत. त्याची सुरुवात आम्ही केलेली आहे आणि आज आपल्या सोलापूर जिल्ह्यातले 7 शेतकरी त्यांच्या खात्यात पैसे जमा केले, त्यांना कर्जमुक्त केलं, नवीन कर्ज घेण्याकरता पात्र केलं. मालकांनी आणि पालकमंत्र्यांनी पंढरपूरच्या कॉरिडॉरचा विषय देखील ठेवला आणि आता जवळजवळ सगळी तयारी झाली आहे. काही लोकांच्या मनात थोड्या शंका आहेत. बहुतांश लोकांना आता हे लक्षात आलेलं आहे की त्यांनी मनात घेतलं त्याही पेक्षा चांगलं पुनर्वसन आम्ही देतो. काही थोडक्या लोकांच्या मनातल्या शंका देखील आम्ही त्यांच्याशी चर्चा करून